ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरु महाराज की जय। श्री स्वामी समर्थ ताई। श्री स्वामी समर्थ। हा ताई, आपलं नाव काय आहे? माझं नाव सरिता सोनकांबळे। बरोबर ताई, आपण कुठे राहता? मी सध्या मुंबईला पहिली होते, आता कर्जतला आहे। ताई सांगा तुम्ही स्वामी अनुभव। हा, माझं ना असं पहिलं मी स्वामींच्या ह्याच्यात होते, म्हणजे स्वामींची खूप भक्ती करायचे। नंतर असं झालं, मुंबईमध्ये मी राहत असल्यामुळे असं काय माझं घर असायचं, पत्र्याचं वगैरे असायचं, ते बार तुटायचं वगैरे। मग बीच मध्ये प्रत्येकाला असे घर मिळाले, पण मला नाही मिळालं। त्याच्यामुळे मी रागाच्या भरात स्वामींना असं माझ्या मनातून काढून टाकले। म्हटलं सगळ्यांचं चांगलं केलं, मला का असं केलं? म्हणून मी स्वामींवर रागवून मी स्वामींना 11 वर्ष स्वामींचं एकही नाव देखील घेतलं नाही। पण मधल्या काळात जे स्वामींनी जे आम्हाला बचवत आले, वाचवत आले, आम्हाला कधी काही जाणवलं नाही, काय नाही। नंतर 11 वर्षांनी अचानकच अशी गोष्ट घडली की जिथं करून मी स्वामींची धावा घेतली आणि स्वामींनी अक्षरशः मला इतका चमत्कार दाखवला की मग मला असं वाटायला की स्वामींना जशी मी सोडले तसं स्वामींनी कधीच माझ्यापासून दूर झाले नाहीत। स्वामींचं पूर्ण लक्ष होतं म्हणजे तुमच्याकडे? हो हो हो। जो मधला काळ एवढा बेकार काढला मी, जो मला तो आठवलं तरी पण असं वाटतं की खरंच तो निघाला कसा, आणि स्वामींचा आशीर्वाद होता म्हणून आजपर्यंत आम्ही इथपर्यंत आहोत। आज मला स्वामींनी इतकं दिलं, आज माझं स्वतःचं घर आहे, गाडी आहे, सर्व एवढं स्वामींच्या कृपेमुळे आज मी इथं आहे। स्वामींचा कृपा आशीर्वाद कायम आहे तुमच्यासोबत? हो, कायम कायम। आज मी इथं रूम जरी घेतलेला असलं कर्जत मध्ये, तर आज स्वामी माझ्या पाठीशी 10 मिनिटाच्या अंतरावर स्वामींचा मठ जागृत आहे। हा एक चमत्काराच्या पेक्षा कमी आहे का? हो, म्हणजे स्वामींनी तुम्हाला असं हे करून दिलं की कायम तुम्ही माझ्यासोबतच राहणार आहे, बाजूलाच। हो हो, भरपूर भरपूर। कधीच नाही, कधीच नाही आयुष्यात। मी त्यांचं एक म्हणजे असं सांगताना पण एक अजब वाटतं की स्वामींनी जसं आम्हाला एक आमच्या लेकरासारखं केलं ना, तसं खरंच आम्हाला आयुष्यातला पहिला गुरु असेल की जसं स्वामी। आज आमच्या घरामध्ये असं वाटतं की स्वामी सगळं ऐकतात, आमच्याशी जागृत आहेत। म्हणजे जे जे आम्हाला आतापर्यंत संकट आले ते सगळं स्वामींच्या याच्यावर निवारण झालेले आहेत। ताई असं काय झालं म्हणजे परत तुम्ही स्वामी सेवेत आलात? हा, म्हणजे असं झालं, आम्ही भरपूर म्हणजे ना घर आमचे तुटायचे ना, तर आमच्या घरामध्ये अक्षरशः कधी सापांचा थैमान असायचा ना। आज साप निघले की 1-2-3 दिवसांनी परत निघायचे, पण आम्हाला कळायचं नाही की घरामध्ये आमच्या घरात साप आलाय पण आणि तो गेला पण, असं आम्हाला जाणवायचं नाही। चुकूनच जरासं दिसल्यासारखं व्हायचं, पण यायचे। अक्षरशः आम्ही सापाच्या खाली झोपलो, आम्हाला कळत देखत नव्हतं। माझी पोरं जशी 3 वर्षाची पोरगी बारकी होती ना, तशी ती 20 वर्ष आम्ही त्या ठिकाणी काढलो। कारण की आम्हाला मोठे तसे? हा, आता माझी पोरं मोठी आहेत। आता माझी पोरगी 22 वर्षाची, 3 वर्ष झालं मी आता हे रूम घेतलं कर्जतचं। पण त्या दरम्यान मला नाही म्हणता 20 वर्ष मी त्या रूम मध्ये काढले अशाच परिस्थितीमध्ये। पण माझ्या मुलांना कधी कधी काहीही होऊ दिलं नाही। ती म्हणतात ना, अक्षरशः साप आली पण रूम मध्ये, घरामध्ये, आणि निघून पण गेली, पण माझ्या मुलांना काहीही होऊ दिलं नाही तेवढ्या वर्षामध्ये पण। म्हणजे स्वामींचा कुठं तर आपल्या पाठीशी हात होता म्हणूनच ना। आपल्याला मला त्या दरम्यान नाही कळालं की खरंच की आणि मुलांचं संरक्षण करत होते, संरक्षण करत होते। पण आता त्यांनी जो प्रसंग मध्ये मग नेमकं तो 11 वर्ष मी त्यांना नाही, म्हणजे त्यांच्या सेवेमध्ये आलेच नाही 11 वर्ष त्या रागाच्या ह्याच्यामध्ये। आणि नंतर अचानकच माझ्या बहिणीच्या मुलीची डेथ झाली आणि आम्ही गेलो तिकडे, आणि अचानक एवढा पाऊस पडला आणि मी एकदम जोराची ना पडले तिथं। पडल्याच्या नंतर मग मला एवढा त्रास झाला, तरी पण मी तशामधूनच घरी आले, आणि घरी आले 2-3 डॉक्टर केले, मला भरपूर त्रास झाला। आणि मला त्या त्रासामध्ये पण एवढंच की असं वाटत की आता मी मरणार आहे। माझी मुलं वगैरे, पोरगी वगैरे रडायला लागली, असं काय बोलती वगैरे असं बोलली। मी बोलले नाही, माहिती नाही असं का झालं म्हणून, आणि अक्षरशः मनात काय आलं मला माहिती नाही। आणि मी स्वामींना बोलले, स्वामी जर तुमचा काही चमत्कार असेल तर दाखवा। तेव्हा मला दाखवला नाही, तेव्हा मला कळलं नाही त्यांनी माझ्या पाठीशी उभे होते म्हणून। पण आज तुम्ही मला दाखवा असं काय असेल तर। दुसऱ्या दिवशी मला कधीच कुठला त्रास झाला नाही।
अरे वा. म्हणजे आणि ते आता इन्सिडेंट कशामुळे झालं की स्वामींना आठवण करून द्यायची होती की मी आहे, परत हा हा माझ्यासोबत तो मला करा. एक जाणीव करून द्यायची होती हा. की मी मी तुझ्या पाठीशी आहे. तू भले मला सोडून दिलीस, पण मी तुला सोडलो नाही. त्यांची आठवण करून देण्यासाठी तो इन्सिडेंट झाला. हो, तो योगायोग झाला. हो. नंतर मग आम्ही स्वामींना घरात घेऊन आलो. आज अक्षरशः असं वाटतं की स्वामी आपल्या घरातच आहेत. कुठे हो. नाही गेले. आणि त्या दरम्यान पण देखील माझ्या सोबतच होते आणि आजही माझ्या सोबत होते. एवढंच की त्या दरम्यान मला नाही कळलं. पण आता वाटतं की माझं लय मोठं नशीब आहे की स्वामी सारखे गुरु माझ्या सोबत आहेत. त्यांच्यासारखा देव माझ्या सोबत आहे. हो, नंतर तुमची परिस्थिती पण सगळी घर घेतलं, एकदम गाडी चांगली घेतलं झाली. म्हणजे आज माझं स्वतःचं घर आहे. मुंबईला पण आहे. कर्जतला देखील आहे आणि स्वतःची गाडी पण आहे. माझी मुलं एकदम चांगले जॉबवर वगैरे आहेत आता सध्या. हो का? ताई किती मुलं आहेत तुम्हाला? मला 3 मुलं आहेत. बरं, बरं. हां, हां. हो, 2 मुलं आहेत आणि 1 मुलगी आहे. बरं, बरं. ठीक आहे. आणि सगळ्या आमच्या घरापेक्षा तर माझीच परिस्थिती एकदम सगळ्यात डाऊन झालेली होती. आता सगळ्यापेक्षा तर आमच्या स्वामींनी मला एवढं दिलं ना, सगळ्यापेक्षा तर मला केलंय उंचावर. स्वामींनी एवढं दिलं आता. स्वामींनी परीक्षा घेऊन एकदम टॉप मोस्ट पोझिशनवर तुम्हाला हो, नेलेलं आहे. हो, हो. अक्षरशः कोणाला देखील आमच्या घरात अजून देखील कोणाला पण यकीन होत नाहीये की काय हानी होते त्या दरम्यान. म्हणजे 20 वर्ष ताई मी काढले ना त्या परिस्थितीमधून. बरोबर. अजून पण आमच्या घरातल्यांना असं वाटत नाही की बाबा ते परिस्थितीमध्ये हे लोक आले आणि ह्यांना स्वामींनी किती दिलं. हो ना. अनुभव म्हणून खूप चांगला आहे ते तुमचा. म्हणजे आता जे सेवेकरी एकदम डिप्रेशन मध्ये आहेत किंवा स्वामी सेवा सोडलेली आहे, हो, हो, हो त्यांनी ताई. तुमचं उदाहरण ऐकून परत स्वामी सेवेत यावं हीच इच्छा आहे. नाही, नाही. खरंच ताई स्वामींचं लय महत्व आहे. स्वामी आपल्याला भरपूर देतात. भले आपल्याला ते कळत नसेल चुकून एखाद्या हो. रागाच्या भरात. आम्हाला अक्षरशः तसं झालं. मी एवढी भक्ती स्वामींची करत होते. रागाच्या भरामध्ये मला ती गोष्ट झाली. पण त्यांनी मला, माझ्या मिस्टरांना किंवा माझ्या मुलांना कधी कुठल्या गोष्टीची तकलीफ होऊ दिली नाही. ताई तुम्हाला सांगू, आज मी जरी माझ्या मुलांना किंवा मिस्टरांना थोडंसं जरी कुठं दुखायला लागलं आणि स्वामींचा अंगारा जरी मी लावला ना, तर ते हो. कुठंच त्यांना त्रास होऊ देत नाहीत. त्यातनं लगेच बाहेर काढतात. त्याच्यातून लगेच बाहेर असे भरपूर प्रसंग असे आलेले आहेत ना की स्वामीने टप्प्याटप्प्यावर आम्हाला पूर्णपणे संकटातून बाहेर काढले. हो ना. म्हणजे असं वाटतं साक्षात की स्वामी स्वामी आहे. तुमच्या घरातच आहेत. आपले एक हो, फॅमिली हो, मेंबर हो. असल्यासारखं, आजोबा स्वामी असल्यासारखं. घरातच आहेत. आम्ही तेच बोलतो. आम्ही जरा देखील कुठं प्रॉब्लेम मध्ये आलो की लगेच स्वामींना बोललो की स्वामी असे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही असं होणारच नाही. हं. एवढी तर आणि स्वामीच. मग सगळेजण घरातले सगळेजण सेवा ते करतात का? हो, हो ताई. सगळे करतात बघा. नित्य सेवा ते करता का ते तुम्ही? हो, हो. नित्य सेवा चालू आहे ताई. माझी मुलगी तर ते माझ्यापेक्षाही जास्त स्वामींची भक्तीन झाली. मी त्या दरम्यान तर होते. आता माझी मुलगी सर्व स्वामींचं त्यांचं ते अभिषेक वगैरे सगळं ते स्वामींचे पाठ करायचं, वाचन करायचं सगळं करते. पारायण करते ती. अरे वा, छान आहे. हो, ती दरवर्षी तिचं पारायण चालूच असतं ताई. हो ना. हां. आणि मुळात आमचं असं आहे ना, आम्हाला तो 11ची जी तारीख राहते ना, हां. आमचं घर देखील 11 वर्षांनी झालं ताई. बरं, बरं, बरं. हां, म्हणजे मला तो वाटतं ते 11 वर्ष जे होते ना, ते असं म्हणतात ना, की आपले काहीतरी भोगायचे हो. असतात. आणि ते भोग तर आहेत ताई, हां. पण तो 11चा जो तारखेचा जो असतो ना, तोच काय माहिती आमच्या आयुष्यात आहे. आमचे जेही काम झाले ना आतापर्यंत, हां, ते हां. 11 तारखेच्या हिशोबाने झालेले आहेत ताई. 11 नंबर आहे ना, हा एक एंजल नंबर मानला जातो. हो. माझी पोरगी आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला परत स्वामींना हे केलं ना, त्या हां, दरम्यान आम्ही स्वामींचे 11 उपास केले होते. त्या हां. दरम्यान पण 11 माझं घर ज्यावेळेस झालं ना, हं, त्यावेळेस सुरू पण 11 तारखेपासूनच झाली होती. 11 नंबर लकी नंबर आहे, एंजल नंबर आहे. जेव्हा 11 टाइम दिसतं ना तुम्हाला, हो. तेव्हा देव आपल्या सोबतच असतात. तेव्हा मॅनिफेस्टेशन करायचं असतं असं हो, म्हणतात. हो. हां. हो, हो ताई. हो ना. हां, मग तेच ना स्वामींनी एवढं दिलं ना, त्या 11 तारखेचंच महत्व एवढं आमच्यासाठी झालंय ना, आता आम्ही असं बोलतो कुठलंही कार्य काढू दे आम्हाला ते 11 तारखेपासूनच स्वामींचं नाव घेऊनच काढायचंय. हो, बरोबर आहे. खूप छान अनुभव आहे ते तुमचा. मग जेवढं म्हणेल ना तेवढं स्वामींचं सांगेल तेवढं कमीच आहे. कमीच आहे. आणि अजून एक सांगते मी तुम्हाला, ज्यांना मी विचारते, की स्वामी अनुभव आहे का तुम्हाला?
तर प्रत्येक जण एवढंच म्हणतात की स्वामींबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे आणि भरपूर दिलंय स्वामींनी. भरपूर नाही. म्हणजे हो भरपूर. हो, भरपूर भरपूर. जो म्हणते ना आमच्या आयुष्यामध्ये आम्ही एवढे, आता आमचं सध्या इथं असून आमचं मुंबईला देखील घर आहे. बरोबर. आमचं एक घरासाठी आम्ही एवढं त्रास काढलो, सहन केलो ना, पण आता सर्व आमच्याकडे आहे. आज आमचे पहिलेचे लोक जे आम्हाला बघत होते अशा व्यवस्थित ज्या हालतीमध्ये आज एकीन पण ठेवू शकत नाही, तेच आम्हाला बोलायचे, कुठे गेले तुमचे स्वामी, एवढं तुम्ही स्वामी करताय, कुठे तुमचे स्वामी, आम्हाला त्या दरम्यान बोलायचे. तेव्हा आज आम्ही स्वामी आपली बोलतो परीक्षा घेत होते. हो, परीक्षा घेत परीक्षेचा होते. कठीण काळ होता तेव्हा ते पास झालात तुम्ही, परत चांगले दिवस आले, असं झालं ते. हो, पण ताई एक गोष्ट त्यांनी एकदम पोरांना आणि आम्हाला कधीही कुठलंही दुःख लागू दिलं नाही. भले परिस्थितीमध्ये आम्ही जसं असेल तसं काढलो, पण त्यांनी पोरांना एक एवढंसं देखील एवढं काही होऊ दिलं नाही ताई. एवढे अक्षरशः खराब दिवस आम्ही त्या दरम्यान काढले. भरपूर भरपूर स्वामी, खरंच स्वामींसारखे गुरु नाहीत ताई. हो, बरोबर. ते ज्याच्या आयुष्यात येते ना त्याचं सोनं होऊन जाईल. एवढं तर स्वामींची प्रचिती आहे आपल्याला. हो हो हो, छान आहे अनुभव ताई तुमचा. अजून काय बोलायचंय का ताई? नाही, आहे ताई, भरपूर भरपूर अनुभव आहेत बघा स्वामींचे, पण ते ना जेवढं आपण सांगू ना तेवढं कमीच आहे. कमीच आहे. हो, हो, मग आता जे बी करेल ना त्याचं तर आयुष्याचं सोनं होऊनच जाईल. एखाद्याने ज्याच्या आयुष्यामध्ये असं चांगल्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून ते सांगायला काय हरकत आहे. ज्यांना जास्तीत जास्त चमत्कार बघायचे त्यांनी स्वामी सेवा करावी. हो, स्वामी सेवा करावी. आता आम्ही तर करत होते, आम्ही करायचं सोडून दिलं तर माझे मुलंही करत नव्हते. पण आता जसं ही परिस्थिती जशी जशी सुधारत झाली ना, तशी आता माझे मुलं पण हे करतायत. हो, अजून त्यांनी पण स्वामी सेवेमध्ये आले. हा, स्वामी सेवेमध्ये आता दरवर्षी अक्कलकोटला आम्ही जातोय. हो ना. हा. हो, इथं ते आहे, हे स्वामींचं मठ आहे. इथं त्यांनी 22 दिवस राहिले होते स्वामी पळसधरीमध्ये. हो का. हो स्वामींनीच तुम्हाला बोलून घेतलंय. ते पहिला जागा ठरलेलीच होती की तुमचं इथंच घर होणार आहे. हो हो हो, तेच तसंच झाले बघा ताई. 10 मिनिटाच्या अंतरावर स्वामींनी तेव्हा सोडलं होतं आम्ही, पण आता बोलले तू माझ्याच जागी बरी आहेस असं म्हणल्यासारखं त्यांनी आम्हाला इथे आणून ठेवलं. आम्ही तर एवढ्या लांब येत पण नव्हतो. आता मुंबई ताई कुठं आणि कर्जत कुठं, आज आमच्या घरचे बोलतात एवढ्या लांब गेलो कसं, पण माहिती नाही ते कसा योगायोग झाला म्हणून. पण ते म्हणतात ना स्वामींनीच बोलून त्यांच्या ह्याच्यात बोलवून घेतलं म्हणून. धन्यवाद ताई. ओके ओके, स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.